हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 12वा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. पहिल्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: श्रीकृष्णांनी आतापर्यंत साकार, निराकार आणि विश्वरूपाचे तसेच सर्व प्रकारच्या भक्तांचे आणि योगी जनांचे विवरण केले आहे. तर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमधल्या या 12व्या अध्यायाच्या आधीच्या म्हणजे 11 अध्यायांमध्ये आपल्या साकार रूपाचं वर्णन केलं आहे. नंतर ब्रह्मज्योती ही भगवंतांच्या शरीरातील सतत निघणारा प्रकाश आहे. तिला भगवंतांचं निराकार रूप म्हटलं जातं. तर हे जे ध्यान योगी आहेत ते या निराकार ब्रह्मज्योतीचं ध्यान करत असतात. तर अशा रीतीने भगवंतांनी साकार तसेच निराकारावर ध्यान करणाऱ्या भक्तांचं वर्णन केलं आहे. योगी जनांचं वर्णन केलं आहे. 6व्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचं वर्णन केलं आहे. विश्वरूपाबद्दल भगवंतांनी 11व्या अध्यायात अर्जुनाला सगळं भव्य दिव्य असं त्यांचं रूप दाखवलं आहे. तर अशा रीतीने आतापर्यंत भगवंतांनी विविध चर्चा केलेल्या आहेत. सामान्यतः योग्यांचे 2 प्रकारे वर्गीकरण करता येते. एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरा म्हणजे सविशेषवादी, साकारवादी. तर आपण हे 2 प्रकार नीटपणे जाणू शकतो. एक आहे निर्विशेषवादी, जो ब्रह्मज्योतीवर ध्यान करतो, ज्याने भगवान श्रीकृष्णांचा आश्रय कधीच घेतला नाहीये, जो भगवान श्रीकृष्णांची सेवा सुद्धा करत नाहीये, असा आहे निर्विशेषवादी. निराकारवादी, कारण आकार नसलेल्या प्रकाशावर, ज्योतीवर, ब्रह्मज्योतीवर तो ध्यान करत असतो. दुसरा आहे तो सविशेषवादी, म्हणजेच साकारवादी, जो भक्त आहे, जो भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत आहे, भगवान श्रीकृष्णांच्या सतत सेवेत आहे आणि ज्याने भगवान श्रीकृष्णांचं सच्चिदानंद विग्रह साकार रूप स्वीकारलं आहे आणि तो मोठ्या भक्ती भावनेने भगवंतांची सेवा करतो आहे. तर असे आहेत योग्यांचे 2 प्रकार. पुढे वाचते आहे. साकारवादी भक्त संपूर्ण शक्तीने स्वतःला भगवत सेवेमध्ये संलग्न करतो. तर संपूर्ण शक्ती हा भक्त आहे, तो भगवंतांच्या सेवेत लावतो. काया वाचा मन सगळं काही तो भगवंतांच्या सेवेत वापरतो. निर्विशेषवादी सुद्धा स्वतःला प्रत्यक्ष कृष्ण सेवेमध्ये नव्हे तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करण्यात संलग्न करतो. तर निर्विशेषवादी हा कधीच भगवान श्रीकृष्णांची साक्षात प्रत्यक्ष सेवा करत नाहीये. तर तो कशावर ध्यान करतोय? अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचं ध्यान करतोय, म्हणजेच ब्रह्मज्योतीचं ध्यान करतोय. ब्रह्मज्योतीला ब्रह्मन सुद्धा म्हटलं जातं. पुढे वाचते आहे. या अध्यायामध्ये आपल्याला आढळते की परम सत्याच्या साक्षात्कारासाठी असणाऱ्या निरनिराळ्या योग पद्धतींमध्ये भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. तर भक्तियोग हा 12वा अध्याय आहे आणि या 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण कशा रीतीने भगवंतांची भक्ती करणंच मनुष्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, भगवत प्राप्ती करून देणार आहे, हे समजावून सांगत आहेत. पुढे वाचते आहे. जर मनुष्याला भगवंतांच्या सहवासाची इच्छा असेल
तर त्याने भक्ती योगाचे पालन करणे अति आवश्यक आहे. तर जसं आपण ह्या विषयीचा 11.54 हा श्लोक म्हटला होता, ज्यामध्ये भगवंतांनी स्पष्टपणे अर्जुनाला सांगितलं होतं, भक्त्या तु अनन्यया शक्य अहम एवं विदोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परम तप. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. तर भगवान श्रीकृष्णांचं द्विभुज श्याम सुंदर रूप पाहणं कोणाला शक्य आहे? केवळ जो अनन्य भक्ती योग करतो त्यालाच ते शक्य आहे. म्हणून इथे श्रील प्रभुपाद लिहितात की जर मनुष्याला भगवंतांच्या सहवासाची इच्छा असेल तर त्याने भक्ती योगाचे पालन करणे अति आवश्यक आहे. पुढे वाचूया. भक्तीद्वारे भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्यांना सविशेषवादी असे म्हटले जाते. जे निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करतात त्यांना निर्विशेषवादी म्हटले जाते. या दोहोंपैकी कोणती स्थिती अधिक उत्तम आहे हे अर्जुन या श्लोकात विचारित आहे. तर अर्जुनाला जाणून घ्यायचंय की कोण आहे, कोणाची अवस्था, कोणाची स्थिती उत्तम आहे. परम सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत, परंतु या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की भक्तियोग हा सर्वोत्तम मार्ग आहे. हा प्रत्यक्ष आणि भगवंतांचे सानिध्य प्राप्त करण्याचा सहज सुलभ मार्ग आहे. आपण यासाठीच भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायची आहे की एक दिवस असा येईल की आपण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या जवळ जाऊन त्यांच्या सेवेत राहू शकू. तर भक्ती करण्याचं हे ध्येय आहे, ते आपण कधीच विसरायचं नाहीये. दिस इज हायेस्ट टार्गेट ऑफ अवर लाईफ, इटर्नली टू बी अचीव्ड. तर आपण निवडलेला हा भक्ती योगाचा मार्ग आहे तो एकमेव सर्वश्रेष्ठ आहे आणि याद्वारेच भगवान श्रीकृष्णांची सर्वश्रेष्ठ अशी सेवा, प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. तर श्रील प्रभुपादांनी इथे लिहिलं आहे ना की हा मार्ग आहे तो सहज सुलभ मार्ग आहे. तर कशा प्रकारे भक्तियोग सुलभ मार्ग आहे ते आपण या 12व्या अध्यायात जाणून घेणार आहोत. श्रील प्रभुपादांचे एक शिष्य आहेत परमपूज्य सच्चिनंदन महाराज. तर ते म्हणतात, अनलेस वी हॅव अवर आईज इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड वी कॅनॉट हॅव अवर फीट इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड. म्हणजे जिथपर्यंत आपले ध्येय, आपली दृष्टी भगवत धामात नाहीये तिथपर्यंत आपले चरण पण तिथे जाणार नाहीत. भगवत धामात जाण्याचं ध्येय ठेवून आपण भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्ती केली तरच आपण एक दिवस त्या भगवत धामात जाऊ शकू. तर अशा रीतीने भगवत धामात जाण्यासाठी काय काय आवश्यक आहे त्याचा आढावा आपण या भक्तियोग अध्यायात घेणार आहोत. आणि आपण कायम लक्षात ठेवायचं आहे की मी या जगताचा रहिवासी नाहीये. माझं घर कुठे आहे? भगवंतांच्या धामात आहे. त्यामुळे माझी नजर, माझं ध्येय कायम आध्यात्मिक जगतावर लागून राहिलं पाहिजे. जर असं मला ध्येय क्षणोक्षणी मला माहिती आहे, आठवत राहत आहे, तर त्या ध्येयासाठी मी सतत धडपड करत राहीन, प्रयत्नशील राहीन आणि त्यामुळे एक दिवस असा उजाडेल की मी भगवंतांचं स्मरण करत हे भौतिक जगत सोडेन आणि भगवंतांच्या धामात भगवंतांच्या सदैव सेवेत संलग्न होण्यासाठी जाऊ शकेन. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया.
श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.